बिहारमधील बेगुसरायामध्ये नवऱ्याने पत्नीला टिकटॉक आणि रील्स बनवू नको, ते तू थांबव असं सांगितलं म्हणून सासरच्या लोकांनी त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। ही घटना घोडबंदरपूर पोलिसात घडली आहे। या प्रकरणात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचे नाव महेश्वर कुमार राय असून तो समस्तीपुरी जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी होता। महेश्वरचा विवाह पापाऊत गावातील राणी कुमारी सोबत 6-7 वर्षांपूर्वी झाला होता। महेश्वरची बायको ज्या दिवसांपासून रील्स बनवत होती तेव्हापासून मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत होता। महेश्वर हा कोलकातामध्ये मजुरी करत होता। नुकताच तो घरी परतला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत होती। मात्र ते व्हिडिओ बनवायला महेश्वर विरोध करत होता। त्याने केलेला विरोध हा तिला मान्य नव्हता आणि त्याच्यावरूनच त्या दोघांमध्ये प्रचंड वादही झाला होता। महेश्वर हा रविवारी रात्री आपल्या पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीला गेला होता। मात्र त्यावेळी सासरच्या लोकांनी आणि त्याच्या पत्नीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली। त्यानंतर त्याच्या भावाने त्याला फोन केला होता, मात्र त्याने फोन न उचलता दुसऱ्यांनीच कोणीतरी उचलला होता। त्यामुळे महेश्वरच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडल्याचा संशय त्याच्या भावाला आला होता। आपल्या भावाबाबत काहीतरी विचित्र घडल्याचे रुदलला वाटले असल्याने त्याने आपल्या वडिलांना पपौतला जाण्यास सांगितले। तिथे गेल्यानंतर मात्र महेश्वरचा मृत्यू झाल्याचे त्याच्या वडिलांना समजले। त्यामुळे त्यांनी तात्काळ खोदावूनपूर पोलिसात तक्रार केली आहे। त्यानंतर पोलिसांनी महेश्वरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। महेश्वरच्या मृत्यूनंतर आता त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या बायकोबरोबरच तिच्या घरच्यांवरही आरोप केला आहे। महेश्वरने बायकोला टिकटॉक आणि रील्स बनवायला विरोध केला होता। त्यातूनच त्याची गळफास देऊन त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्याच्या घरच्यांनी सांगितले की तो कोलकातामध्ये कामाला होता आणि 2 ते 3 दिवस राहून तो पुन्हा कामावर जाणार होता। मात्र त्याआधी त्याची हत्या झाल्याचेही सांगण्यात आले। महेश्वरच्या हत्या प्रकरण आता पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।